हरिओम. पातंजल योगसूत्रे योगदासांचे प्रवचन साधनपाद सूत्र क्रमांक 21. तदर्थ एव दृश्यस्यामा. दृश्याचा आत्मा, दृश्याचं अस्तित्व द्रष्ट्यासाठीच आहे. सूत्र क्रमांक 20 मध्ये योगाधिराज पातंजलींनी द्रष्टा म्हणजे काय ते सांगितलं. या सूत्रात ते सांगत आहेत की दृश्याचा आत्मा त्याच्यासाठी म्हणजे द्रष्ट्यासाठीच असतो. दृश्याचा आत्मा असा शब्दप्रयोग केलेला आहे. दृश्य चेतन अचेतन असतं. चेतन दृश्याला आत्मा असतो, अचेतन दृश्याला आत्मा नसतो. त्या अर्थी येथे आत्मा याचा अर्थ स्वपुरुष एवढाच घ्यायचा नाही. येथे आत्मा याचा अर्थ गाभा, अस्तित्व, रूप असाही घ्यायचा आहे. थोडक्यात दृश्य हे द्रष्ट्यासाठीच, द्रष्ट्याकरिताच आहे. विश्वनिर्मितीच्या आधी अगदी सुरुवातीला परब्रह्मामध्ये त्यातील चेतनेशिवाय, परमात्म्याशिवाय काहीही नव्हतं. तो परम आत्मा एकटाच होता. चैतन्य स्थिर राहू शकत नाही. त्या चैतन्यामधून ओम असा महाध्वनी होऊन त्यामधून हे विश्व बाहेर आलं. त्या परमात्म्याने त्यात पंचमहाभूते निर्माण केली. त्यामधून जीव, त्याच्यासाठी देह, मन, इंद्रिय आणि त्यासाठी सृष्टी वगैरे निर्माण झाली. ती दृश्य होतात. हे सर्व त्या परमात्म्याने निर्माण करून तो स्वतः अंशात्मक रूपाने त्या देहात येऊन राहिला. म्हणून चेतन दृश्यातील आत्मा किंवा अचेतन दृश्याचं रूप हे त्याने त्याच्यासाठीच, त्याच्या उपभोगासाठीच निर्माण केलं आहे. म्हणून दृश्य त्या द्रष्ट्यासाठीच आहे. दृश्य द्रष्ट्यासाठीच आहे हे आपण पाहिलं. त्याचं प्रयोजन सूत्र क्रमांक 18 मध्ये सांगितलं आहे. त्या सूत्रात भोगापवर्गता असा शब्द वापरला आहे. द्रष्ट्याच्या सेवेसाठी असलेलं दृश्य हे द्रष्ट्याच्या भोगासाठी आहे. द्रष्ट्याने दृश्याचा वापर करायचा आहे. दृश्याचा द्रष्ट्याने उपभोग घ्यायचा आहे. दृश्याचा भोग, उपभोग, वापर इत्यादीने जीवन जगता येते. जीवन सुसह्य होऊन जगावेसे वाटते. जीवन निरस किंवा कंटाळवाणे होत नाही. या सर्वाचा अर्थ असा आहे की द्रष्ट्याने दृश्य स्वतःकरताच निर्माण केले आहे. देह, जीव, सर्व सृष्टी ही सतत चालू राहावी, सृष्टीक्रम वाहत राहावा यासाठी दृश्य निर्माण झालं. याचा अर्थ द्रष्टा जेव्हा शरीर धारण करतो त्यावेळी दृश्य उपभोगून तो त्या शरीरात वास्तव्य करत असतो, वास्तव्य करत राहतो. शरीर त्याग करताना, शरीर सोडून जाताना तो त्या दृश्याचा त्याग करतो. त्यालाच सूत्र क्रमांक 18 मध्ये अपवर्ग असं म्हटलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. मानवाने ते लक्षात ठेवायचं आहे. देहामधून जेव्हा आत्मा निघून जातो त्यावेळी मागे राहिलेली देह आणि इंद्रिय दृश्य उपभोगू शकत नाहीत. ती मृत, अचेतन होतात. कुजू, सडू लागतात. त्यांची विल्हेवाट लावावी लागते. त्यांना अग्नीने जाळून किंवा जमिनीत पुरून त्यांच्या मूळ निर्मितीत पंचतत्वात विलीन करावे लागते. यावरून बोध घेऊन मानवाने दृश्यात गुंतायचं नाही, गुंतून राहायचं नाही. सूत्र क्रमांक 19 मध्ये एवढ्यासाठी दृश्याच्या अवस्थांच्या प्रती सांगितलेल्या आहेत. त्याप्रमाणे साधकाने आचरण करावे. दृश्याचा आत्मा निघून गेल्यावर आत्मा नसलेले दृश्य पंचतत्वात विलीन केले जाते. याचा अर्थ आत्मा हा पंचतत्वांच्या पलीकडे निघून जातो. देह आणि आत्मा यांचं पृथक्करण समजून घ्यावं. दृश्याचा उपयोग आत्ममिलनासाठीच आहे आणि तो त्याप्रमाणे करावा. यावरून अजून एक बोध घ्यावा की आत्ममिलन हे व्यक्तिगत आहे. प्रत्येक देहातील अंशात्मा हा जरी त्या परमात्म्याचाच अंश असला
त्याचाच एक भाग असला तरी त्याने एकदा का सृष्टीलीला उपभोगण्याकरता देह धारण केला की प्रत्येक अंशात्मा व्यक्तिगत होतो. जोपर्यंत अंशात्मा परमात्म्यात विलीन होत नाही तोपर्यंत त्याचे अस्तित्व व्यक्तिगत स्वतंत्र राहते. झाकोळलेले भोग त्याचे त्यालाच देह धारण करून उपभोगून संपवून नष्ट करावे लागतात. योग साधना अंगीकारावी लागते. अध्यात्म योग साधनेद्वारे योगेश्वराचा जेव्हा साक्षात्कार होतो त्यावेळी दृश्य नष्ट होते, सायुज्य मुक्ती मिळते. हरिओम.